मध्य रेल्वेच्या माध्यमातून 15 तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। खर्डी ते कसारा दरम्यान हा संपूर्ण ब्लॉक जो आहे तो घेण्यात येताना पाहायला मिळणार आहे। आज सकाळपासूनच या ब्लॉकला सुरुवात होईल। खरं म्हणजे 9:30 जी CSMT वरनं कसाराला जाणारी गाडी ही शेवटची सोडण्यात आली आहे। त्यानंतर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत एकही गाडी ही CSMT वरनं कसारा दरम्यान जाणार नाही, कारण खर्डी यार्डमध्ये पुनर्रचनेच्या कामासंदर्भात हा विशेष ब्लॉक घेण्यात येताना पाहायला मिळतो। त्यामुळे आज रात्री 9 वाजल्याच्या नंतर खरं तर कसारा ते CSMT तसेच CSMT ते कसारा दरम्यानच्या गाड्या या खरं तर सोडण्यात येतील। त्यामुळे आज दुपारी 2:42 सुद्धा सुटणारी जी CSMT वरनं गाडी आहे कसाऱ्याला जाणारी ही सुद्धा या ठिकाणी आता रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे या विशेष ब्लॉकमुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी त्रासाला सुद्धा सामोरे जावं लागू शकतं। त्यामुळे शनिवारी आज सकाळी 8:33 शेवटची लोकल ही कसाऱ्याला CSMT स्थानकावरनं गेली। त्यासोबतच 10 वाजता कसारा ते CSMT स्थानकाला एक लोकल जाईल। त्यानंतर एकही लोकल ही CSMT स्थानक ते कसारा दरम्यान जाणार नाही। त्यामुळे जे काही प्रवासी हे CSMT ते कसारापर्यंत प्रवास करत असतात यांच्यासाठी ही विशेष महत्त्वाचा हा मेगा ब्लॉक जे ते मानला जाणार आहे। आणि त्यासोबतच पश्चिम रेल्वेवरती सुद्धा काही बदल जे आहे ते रेल्वेमध्ये करण्यात आलेले आहे। जोगेश्वरी ते राम मंदिर दरम्यान 6व्या महामार्गावरती रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत एक विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। त्यामुळे शनिवार रविवार जे आहे ते या दरम्यान विशेश मेगा ब्लॉक हा मध्य रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये खर्डी ते कसारापर्यंत जे आहे ते 15 तासांचा हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आल्याचा पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।